आपण बघतोय एबीपी माझा आणि आता महापोल सुरू आहे कारण अनेक एक्झिट पोल्स जे आहेत ते समोर आले आहेत। पीपल्स पल्सचा एक्झिट पोल आता समोर येतोय। आकडेवारी काय सांगते नजर टाकूया। पीपल्स पल्स महायुती 182, मविया 97, इतरांच्या खात्यात जात आहेत 9 जागा। पीपल्स पल्सचा हा पोल। आता पुढचा पोल ZAI यांचा पोल महायुती 129 ते 159, मविया 124 ते 154 आणि इतरांच्या खात्यात 0 ते 10 जागा। ठीक आहे, आपण हे दोन आकडेवारी समोर ठेवल्यानंतर मी पुन्हा एकदा सरिता मॅडमकडे येईन। सरिता मॅडम, अनेक मुद्दे खरतर म्हणजे जे खरतर आपल्याला याच्या पुढे घ्यावे लागतील ते म्हणजे मगाशी जसा सरांनी एक उल्लेख केला तो म्हणजे जरांगे फॅक्टर। लोकसभेला आपण बघितलं काय चित्र दिसलं। यावेळी त्यांनी आधी ठरवलं उमेदवार उभे करणार, नंतर म्हणाले उमेदवार उभे नाही करणार पण मी पाडणार। तर हा जरांगे फॅक्टर या निवडणुकीमध्ये आता जी आकडेवारी समोर येते त्यानुसार काय तुम्हाला दिसते चित्र जरांगे फॅक्टरचं? खरं तर ह्या आकडेवारीनुसार जरांगे फॅक्टर सांगणं कठीण आहे, पण जरांगे फॅक्टर हा तरीही महत्वाचा फॅक्टर होता आणि खास करून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, काही उत्तर महाराष्ट्राच्या भागात सुद्धा जरांगेंनी लोक उभं केले असती तर त्याचा एक वेगळा परिणाम झाला असता, कुठेतरी मतांचं विभाजन झालं असतं आणि त्या निमित्तानं महायुतीला अनेक ठिकाणी फायदा झाला असता। मात्र गेल्या लोकसभेच्या निवडणुकीपासून आतापर्यंत जे काही जरांगे बोलत आले आहेत त्यातून लोकांना जो काही संदेश घ्यायचा तो लोकांनी घेतलेला आहे आणि त्यांनी उमेदवार उभे न करणं याचा सुद्धा अर्थ हा की कुठेतरी एकत्रित जरांगेंच्या समर्थकांचा, जरांगेंचा फायदा हा लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला झाला हा नाकारता येत नाही आणि त्यामुळे त्यांनी उमेदवार उभे न करणं याचा अर्थ तोच आहे। मात्र एक जो सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे जरांगे यांचे स्वतःचे वक्तव्य। जरांगे हे लोकसभेच्या काळात सुद्धा नंतरच्या काळात अत्यंत शांत बसले होते आणि आता सुद्धा निवडणुकीच्या आधीच्या काळात जरांगेंनी फारसं वक्तव्य करणं हे टाळलं होतं। त्यांनी अत्यंत सीमित ठेवलं होतं। त्यांनी काही टार्गेट्स आपले ठरवले होते, जसं ते येवल्याला गेले भुजबळांच्या विरोधात खास प्रचार करायला म्हणून, पण असं त्यांनी महाराष्ट्रात काही त्यांनी प्रचार केला, वेगवेगळ्या भागात ते फिरले असं त्यांनी केलं नाही। त्यामुळे कुठंतरी एक जरांगेंच्या ह्या भूमिकेमुळे जेवढं डॅमेज महायुती झाली असती तेवढी नक्की झाली नाही, पण जरांगेंनी स्वतःचे उमेदवार उभे केले नाही। त्यामुळे जो काही आपण एक DMK किंवा DMM हे फॅक्टर जे आपण लोकसभेत बघितले होतं ते सुद्धा नक्कीच कुठेतरी ह्या खेपेला सुद्धा सशक्त झालं असं म्हणायला पाहिजे। केशवजींकडे मी जाईन, मी तानपाटक सरांकडे येतो। केशवजी, जो सरिता मॅडमने आता मुद्दा मांडला लोकसभेतली जरांगे फॅक्टरची स्थिती आणि आताची, तुम्ही तो मुद्दा काउंटर करण्यात आता यशस्वी झालात का अजून धाकधूक आहे तुमच्या मनात? केशवजी, नाही, प्रश्न असा आहे की काउंटर करण्याचा मुद्दाच नाहीये। ज्यावेळी जरांगे यांनी जाहीर केलं की ते निवडणूक लढवणार नाही त्यानंतर मला असं वाटतं की प्रत्येकाने मग प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणच्या क्षमतेनुसार लोकांनी मतदान केलं। त्यामुळे जर कॅन्डिडेट त्यांनी उभे केले असते तर त्याचे परिणाम काय झाले असते तर ती गोष्ट वेगळी चर्चा करता येण्यासारखी आहे, किंवा त्याचा फायदा कोणाला झाला असता, कोणाला तोटा झाला असता, हा वेगळा फॅक्टर असू शकतो। पण बेसिकली त्यांनी उमेदवार उभे न करण्याचं त्यांनी जो निर्णय घेतला त्याच्यानंतरनं मग मला असं वाटतं की एकूण एक त्या मतदारसंघामध्ये मराठा समाजाने सर्वांनाच म्हणजे एकाच समाजाला मराठी समाज मतदान भाजपला केलं नाही किंवा फक्त राष्ट्रवादी शरद पवार गटाला केलं असं म्हणून चालणार नाही। मला वाटतं मराठा समाज किंवा सर्वांनीच मतदान प्रत्येक त्या पक्षाच्या क्षमतेनुसार जिथं त्याची ते मतं आणू शकतात अशा सर्वांनी सर्वसमानी मतदान केलेलं आहे। एकच मला ह्याच्यामध्ये अश्विन ऍड करायचंय तो ते हे आहे की आपण जर बघितलं तर खास मराठवाड्यामध्ये जवळजवळ प्रत्येक पक्षानंच मराठा उमेदवार दिले होते आणि ते आधीचेच आमदार होते, रिपीट त्याच्यामध्ये बरेच झाले। त्यामुळे शेवटी जी लढत आपल्याला बघायला मिळाली ती मराठा विरुद्ध मराठा अशीच होती। आता त्यामध्ये फक्त जरांगेंचा फॅक्टर हा होता की त्यातील मराठा उमेदवाराच्या कुठल्या मराठा उमेदवाराच्या पाठीमागे जरांगे उभे आहेत हा खरं तर प्रश्न होता। आता तो म्हटलं तर त्यात क्लॅरिटी नव्हती आणि म्हटलं तर त्यात क्लॅरिटी होती सुद्धा, कारण शेवटी आजच्या वक्तव्यापेक्षा एकंदरीत जरांगे आजपर्यंत काय बोलत आले आहेत हे मला वाटतं तिथल्या मतदात्यासाठी महत्वाचं होतं आणि त्यातून जो काही संदेश घ्यायचा तेवढा संदेश लोकांनी घेतला असावा। बरं,
सप्राजी तिकडे आहेत, सप्राजींना काहीतरी ऍड करायचं आहे आणि मगाशी देखील जे मुद्दे आकडेवारीचे समोर आले त्यावर देखील सप्राजींना बोलायचं होतं. सप्राजी बोला. नाही, मगाशी मला एवढंच म्हणायचं होता, आपण बेरोजगारीवर आपला भाष्य चालू होता, तर मी जरा आठवण करू इच्छितो की बेरोजगारी म्हणजे हे आपल्याला नाकारता येत नाही की हा मुद्दा नव्हता, किंवा जे केशव सांगत होते की हा किरकोळ मुद्दा आहे की किंवा काय. बघा, 2 उदाहरणं आहे माझ्याकडे मुंबईचे. ते एक एअरपोर्ट लोडरची नोकरी होती, 1160 काहीतरी वॅकन्सीज होत्या, त्यासाठी 25,000 लोक आले होते इथे. आणि मग ते महिला कॉन्स्टेबलची नोकरी पण होती, त्यासाठी पण वॅकन्सी आल्या होत्या, 1257 वॅकन्सी, आणि 1,00,000च्या वर महिला आल्या होत्या मुंबईत. हे 2 विषय जे आहेत हे दाखवतात की महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचा विषय मोठा होता, आणि 10.14 हा दर झालेली आहे बेरोजगारीची. तर बेरोजगारीचा मुद्दा नक्की होता, त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला असेल. आता जे जारंगे पाटीलचा विषय आता चालू होता त्यामध्येही महाविकास आघाडीला त्याचा फायदा होऊ शकतो, कारण जे राहुल गांधींचा वक्तव्य होता की जातीगत जनगणना आणि आम्ही 50% वर असं प्रपोजल राज्य शासनातून करून केंद्र शासनाकडे पाठवू, हा जो विषय आहे आरक्षणाचा, हा पण कुठे ना कुठे मवियाचा फायदा करेल, हा मी सांगू इच्छितो. नाही, याच्यामध्ये मला एक सप्राजींना विचारायचं आहे की हे तुम्ही मुद्दे म्हणलात, महागाई असेल, बेरोजगारी असेल, हे प्रचारात फार दिसले नाहीत कुठे. प्रचारामध्ये वेगळेच मुद्दे आले, जातीयवाद आला, त्याच्यामध्ये शिवीगाळ आली, त्याच्यामध्ये असेच मुद्दे जास्त आलेले आहेत. तर हे का असं का झालं? आणि या सगळ्या जरांगे फॅक्टरचा आपण आता विषय झाला. नाही, ते भारतीय जनता पार्टीने डायव्हर्जन करायचा प्रयत्न नाही, तुम्ही पण सगळेच जबाबदार आहे, कोणी त्याच्यामधून मी त्यातला नाही असं म्हणायचं कारण नाही. सगळे त्याच्यामध्ये आहेत, सगळे कोणी त्याच्यामध्ये नाही असं नाही आहे, पण त्याच्यामध्ये सामाजिक वीण जी आहे ना ती पूर्णपणे उसवली गेली असं वाटतं. तुम्हाला वाटत नाही का असं की समाजामध्ये आता याच्या पुढची दरी जी निर्माण झाली ती फार काळ लागेल ती हे व्हायला, जखम जी भरून निघायला, असं तुम्हाला वाटत नाही का? सप्राजी. काय परत एकदा जरा हा मध्ये क्रॅकिंग होत होता. नाही, सप्राजी, उदय तानपाठक यांचं असं म्हणणं होतं की मधल्या काळामध्ये ज्या प्रकारची भाषा सगळ्याच राजकीय पक्षाच्या काही नेत्यांनी केली, ज्याच्यामुळं सामाजिक वीण जी आहे महाराष्ट्राची ती उसवली गेली, आणि आता ही भरून कशी निघणार आणि कोण भरून काढणार? तर हा सगळ्या महाराष्ट्राच्या खरं तर चिंतेचा विषय आहे की ज्या प्रकारे आपले राजकीय नेते बोलत आलेत, ज्या प्रकारची भाषा केली गेली, त्याच्यामुळं लाज वाटेल सर्वसामान्य कुटुंबांना, माणसांना. अशा प्रकारचं ते सगळं वास्तव आहे, आणि यातनं कसं बाहेर पडणार असा तो प्रश्न होता. नक्की हे सर्व चिंतेचे विषय आहेत, पण सुरुवात भारतीय जनता पार्टीने केली. बटेंगे तो कटेंगे, इथून ती सुरुवात झाली, आणि मग ती वाढत चालली, आणि मग शिव्यापर्यंत आलेली आहे. आपण अनेक भाषणं आपण बघितले की अनेक नेत्यांनी, ते भाजपचे नेते पण आहेत, ते दुसऱ्या पक्षाचे नेते पण आहेत, आमचे पण 1-2 नेते आहेत ज्यांनी म्हणजे शिवीगाळ पण झालेला आहे भाषणात. तर हा होता कामा नाही, हे काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. पण ती जी सुरुवात आहे, जो मोमेंटम जो रेज केला आहे, ते भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी, ते योगी आदित्यनाथ असू द्या किंवा पंतप्रधान असू द्या किंवा इतर नेते असू द्या, ती मोठी जबाबदारी जी आहे, ती जी डबल इंजन सरकार म्हणतात की डबल इंजन सरकार आहे, केंद्रात पण यांची सरकार आहे आणि इथे पण यांची सरकार आहे. जेव्हा देशाचे पंतप्रधान अशा म्हणजे विवादास्पद भाषण करतील, नक्की ते ग्राउंड लेवल पण त्याचा फॉलोआउट दिसणारच आहे. तर ही गोष्ट जी आहे ही चिंताजनक आहे, आणि आपल्याला सर्वांना त्याची खात्री घेतली पाहिजे की महाराष्ट्रात ही संतांची भूमी, शूरवीरांची भूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, शाहू फुले आंबेडकरांची भूमी आहे. या भूमीवर आपण असे वक्तव्य करू नये, हे सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. ठीक आहे, रिजन वाईज पोलला आपल्याला जायचं, पण एक छोटी कमेंट सप्राजी खरं आश्चर्य वाटलं. त्यांच्या बोलण्याची जबाबदारी घेता का? नाही, मुळात चुकीचं काय बोलले मी पुन्हा एकदा सांगतो. खरं म्हणजे चरणजी सप्रांनी तर तसं केलं पाहिजे. आपण एक नव्हतो कटिंग म्हणून तर बटलो. सत्तेपासूनच उदाहरण आहे, किती उदाहरणं द्यायची तुम्हाला. खरं म्हणजे सत्तेसाठी मी एक नव्हतो म्हणून तर आम्ही बटलो. हे तर वस्तुस्थिती अशी इतिहासातली अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. आणि वाईट भाषेचा उपयोग करायचा झाला तर यातला आद्य आपल्या सोनिया गांधी आहेत. काय त्या मोदींजीबद्दल बोलले आहेत, काय भाषा वापरली आहे, राहुल गांधींनी काय भाषा वापरली आहे.
आता जे काँग्रेसचे अध्यक्ष खरगेंनी मोदींबद्दल काय भाषा वापरली आहे, त्यामुळे इतक्या खालच्या लेवलवर जाऊन ज्या पद्धतीची भाषा आद्य सोनिया गांधी यांनी सुरुवात केली आणि त्याच्याबद्दल जर करायचं असेल, एक मिनिट चरणी मी ऐकत नव्हतो, एक मिनिट मी मध्ये बोललो नाही, एक मिनिट मी बोललो नाही मला त्याच्यामध्ये. त्यामुळे या पद्धतीची अत्यंत घाणेरड्या स्तरावरची खालच्या स्तरावरची जाऊन भाषा ही काँग्रेस सोनिया गांधींपासून खरगेंपर्यंत अनेक नेत्यांनी मोदींबद्दल वापरली. त्याच्याबद्दल माफी मागणार का, त्याबद्दल बोलणार का, त्याच्याबद्दल अगदी बोला. मग बाकीच्या कोणी जर काही कोणी बोलत असेल त्याबद्दल जबाबदारी आम्ही नक्की घेऊ. कटंगे बटंगे बद्दल सत्तेची उदाहरण आहेत, आपण एक राहिलो नाही, कुठे कुठे काय परिस्थिती झाली हे सगळ्याची उदाहरण आहेत. आणि नेमका मुस्लिमच त्यामध्ये तुम्हाला का दिसतोय हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तिसरं त्यातलं तुम्हाला आकडेवारी हवी असेल बेरोजगारीपासून महागाईपर्यंत, तीही मी तुम्हाला त्या ठिकाणी टक्केवारी द्यायला तयार आहे. आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये जर बंद रोजगारीच द्यायची नाहीत, हे धोरण तर महाविकास आघाडी सरकारचं. ठीक आहे आपण टक्केवारी द्या ना. देतो ना, एक मिनिट, एका मिनिटात देतो. चला मी देतो तुम्हाला एक मिनिट. रोजगार दर तुम्हाला एक मिनिट देतो तोही दर तयार आहे. एक मिनिट बेरोजगारी दर, एक मिनिट बेरोजगारी दर 3.5% महाविकास आघाडी सरकार 3.5% टक्क्यावरती आला. एक मिनिटात ऐकून घ्या, टक्केवारी देतो तुम्हाला, आकडेवारी देतो तुम्हाला. टक्केवारी द्यायला बसलोय मी इथे. रोजगार दर 55 वर गेला. केशवजी याच्यावर स्वतंत्र चर्चा होऊ शकते. आत्ताचा आपला मुद्दा आहे तो म्हणजे विधानसभेचा येऊ घातलेला निकाल, आणि आता आणखी काही आकडेवारी रिजन वाईज आकडेवारी आपल्या समोर येते, तर आपण त्याच्यावर जाऊया आणि मग चर्चा करूया. रिजन वाईज आकडेवारी पोल समोर आलेला आहे, काय सांगतोय पोल बघूया. SS ग्रुपचा हा पोल आलेला आहे. विदर्भातला आकडा समोर आला. एकूण जागा विदर्भात आहेत 62, महायुतीच्या खात्यात 26 ते 27 जागा, मविया 33 ते 35 आणि इतर 2 ते 3 अशी ही स्थिती बघायला मिळते. SS ग्रुपचा हा पोल विदर्भाच्या बाबतीत. पश्चिम महाराष्ट्राचा पोल काय सांगतोय. महायुती 27 ते 28, मविया 40 ते 42, इतर 2 ते 3. पश्चिम महाराष्ट्रातल्या जागांची एकूण संख्या आहे 70. मराठवाड्यात एकूण जागा 46, महायुती 17 ते 18, मविया 27 ते 28, इतर 2 ते 3. मुंबईमध्ये अतिशय क्लोज फाईट बघायला मिळते. महायुती 17 ते 18, मविया 18 ते 19, इतर 1 ते 2. एकूण जागा मुंबईतल्या 36. उत्तर महाराष्ट्रात एकूण जागांची संख्या आहे 35, महायुती 18 ते 21, मविया 15 ते 16, इतरांच्या खात्यात 2 जागा जाऊ शकतात. तर कोकणामध्ये काय स्थिती आहे. महायुती 22 ते 23, मविया 14 ते 15 जागा मिळवू शकते, इतर 1 ते 2 आणि एकूण जागा कोकणातली संख्या आहे 39. पुढचा आणखी एक पोल समोर आलेला आहे, तो पोल काय सांगतो तोही बघूया आणि मग पुढे जाऊया. ZAIचा पोल मराठवाड्यातल्या जागा 46, महायुती 16 ते 21, मविया 24 ते 29 आणि इतर 0 ते 2 अशी आकडेवारी ZAI पोलनुसार बघायला मिळते. तर विदर्भात एकूण जागा 62, महायुतीला मिळू शकतात जागा 32 ते 37, मवियाला 24 ते 29, इतर पक्षांना किंवा इतर उमेदवारांना मिळतील जागा 0 ते 2 अशी आकडेवारी आहे. मुंबईतला इकडेही पोल आपण बघतो तोही क्लोज फाईट दाखवते. मुंबईत महायुतीला 15 ते 20, मविया 15 ते 20, इतर 0 ते 1, एकूण जागा 36. तर आता रिजन वाईज पोल आपल्या समोर आहे. राजीव सर, याच्यामध्ये आता थोडंसं मुंबईकडे येऊया आपण. मुंबई आणि जर हे बघितलं तर इकडे क्लोज फाईट दाखवलेली आहे दोन्ही पोलमध्ये. तर मुंबई कोकण असेल, ठाणे असेल, इकडचं चित्र जर आपण बघायचं झालं तर तुम्ही कसं बघताय, कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरले आणि ही आकडेवारी काय सांगते. अजूनही लोकांच्या मनातला आपला थांग लागत नाहीये. नाही, नक्कीच अश्विन, जे या निवडणुकीच्या पोलमधून खास करून दिसतंय तो ग्रामीण आणि शहरी भागामधल्या मतदारांचा वेगळ्या पद्धतीने विचार करणं जे आहे ते याच्यातून दिसतंय. मुंबई कोकण हा जो सगळा पट्टा आहे त्याचा विचार करता शहरी भाग आहे आणि त्यामुळे इथं महाविकास आघाडीपेक्षा महायुतीचा परफॉर्मन्स जास्त चांगला असेल. कोकणामध्ये गेल्याही खेपेला लोकसभेमध्ये ती जागा जिंकण्यामध्ये कोकणातली यांना यश आलं होतं महायुतीला आणि त्यामुळं मध्यंतरी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मुलाखतीतही हे सांगितलं की औरंगाबादचे संभाजीनगरची, छत्रपती संभाजीनगरची जागा आणि कोकणची जागा जाणं हे मला फार क्लेशदायक होतं. पण या निवडणुकीमध्ये मुंबई आणि कोकणामध्ये युतीचा दबदबा
राहू शकतो असं या सर्वेवरून दिसतंय. आणि मुख्य लढा जो आहे तो जसा एकीकडे विदर्भ आणि मराठवाड्याचा आहे, तसाच शहरी भागामध्ये महायुतीच्या दृष्टीनं इथला आपला दबदबा कायम राहील, इथं आपल्याला जास्तीत जास्त जागा कशा जिंकता येतील या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न केले होते. मला असं वाटतं की महायुतीनं लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर ज्या गोष्टी केल्या त्याच्यामध्ये एक गोष्ट जी फार ज्याच्याबद्दल चर्चा झाली नाही, जी भाजपच्या कडून केली गेली, ती भाजपचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र यादव हे गेले जवळपास 2-3 महिने मुंबईमध्ये तळ ठोकून होते. आणि जी सामाजिक वीण उसवली गेल्याच्या बद्दलची जी चर्चा आणि त्याच्याबद्दलची जी खंत आहे, बीजेपीनं हा एक प्रयत्न करून पाहिलेला आहे. त्याला यश किती मिळते हे आपल्याला अर्थातच निवडणुकीच्या नंतर कळेल. पण वेगवेगळ्या जाती समूहांचे छोटे छोटे मीटिंग्स करून जवळपास 800 ते 900 अशा मीटिंग्स गेल्या काही काळामध्ये केल्या गेल्या आणि या समाजांना आपल्याशी जोडण्याचा प्रयत्न भाजपकडून केला गेला. आता जर याचा परिणाम चांगला झाला तर त्याचा फायदा भाजपला फक्त मुंबई आणि शहरी भागात नाही तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा होताना दिसेल. म्हणजे जे आत्ता चित्र आहे की शेती, आरक्षण, बेरोजगारी या मुद्द्यांमुळं भाजप आणि महायुतीला फटका बसेल, तर त्याला काउंटर करण्यासाठीची स्ट्रॅटेजी म्हणून या प्रकारची काही आखण्या केल्या गेल्या होत्या. त्याचा काय अर्थात परिणाम होतो ते निवडणुकीनंतर कळेल. मला म्हणजे सगळ्या गेल्या 2 महिन्यांमध्ये महाराष्ट्राचं जे राजकारण आहे ते आणि जर तालुका निहाय आपण पाहायला गेलो तर असं लक्षात येतं की प्रत्येक तालुक्याचं वेगळं गणित आहे, त्याच्यासाठी वेगळी व्यूहरचना दोन्ही बाजूंनी केली गेली. आपल्या आतापर्यंतच्या चर्चेमध्ये दोन्ही बाजूंनी जे म्हणजे मैत्रीपूर्ण लढती झालेल्या आहेत किंवा बंडखोर झालेले आहेत, तर या खेपेला बंडखोरांचं इतकं पेय फुटलेलं आहे. तर आपण हरियाणामध्ये बघितलं की भाजपची जी स्ट्रॅटेजी होती की एकेका जागावर 4-4, 5-5 बंडखोरांना अप्रत्यक्षपणानं त्यांनी पाठिंबा दिला आणि अगदी हुकुमी जागा ज्या काँग्रेसच्या होत्या तिथेही काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. त्या पद्धतीची स्ट्रॅटेजी या वेळेला महाराष्ट्रातही भाजपनं करून पाहिलेली आहे आणि भाजपच्या या स्ट्रॅटेजीला महाविकास आघाडीकडून सुद्धा तसंच उत्तर देऊन त्याला काउंटर करण्याचा प्रयत्न झालेला आहे. तर हे जे अपक्ष आणि परस्परांमधल्या मैत्रीपूर्ण लढती, जसं आता सोलापूरचा उल्लेख झाला की सोलापूरमध्ये शिवसेनेचा उमेदवार आहे पण तिथं काँग्रेसनं तिथले बंडखोर धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला, त्याच्यामुळं महाविकास आघाडीमध्ये बेबनाव निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. आणि आज उघडपणानं सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदेंनी सांगितलं की आम्ही धर्मराज काडादींच्या बाजूनच आहोत. तर अशा प्रकारच्या आणखीनही काही मतदारसंघांमध्ये बेबनावाच्या घटना आहेत, काही महायुतीच्या बाजूनही आहेत. तर त्याचा परिणाम हा आपल्याला मोठ्या प्रमाणात होणार आहे. फक्त तो कसा कुठं झालाय हे नंतर कळेल. म्हणजे एखादा स्फोट झाल्यानंतर त्याचं जे नुकसान होतं ते नंतर तिथं जाऊन पाहिल्यानंतर आपल्याला अंदाज येतो. तसं काहीतरी महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीच्या बाबतीत होणार आहे या बंडखोरांमुळे, असं मला वाटतं. खरं आहे, हा फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे, जसं राजीव सरांनी सांगितलं. पुढे जाण्याआधी पुन्हा एकदा एक नवीन पोल आलेला आहे. तो पोल काय सांगतोय? लोकशाही रुद्र एक्झिटचा हा पोल आहे, तो काय सांगतोय बघूया. लोकशाही रुद्र, महायुती 128 ते 142, मविया 125 ते 140. म्हणजे पुन्हा एकदा अतिशय घासून अशी लढाई होताना बघायला मिळते. इतर 18 ते 23, एकूण जागा अर्थातच 288. तर हा पोल आहे लोकशाही रुद्रचा. पुन्हा एकदा आपण सरिता मॅडमकडे जाऊया. सरिता मॅडम, आता जसं आपण बघितलंय आणखी म्हणजे पोलचे आकडेवारी पुन्हा परत जी आहे ती पुन्हा एकदा घासूनच बघायला मिळते. म्हणजे एनीबडीज गेम अशी पुन्हा एकदा स्थिती म्हणू शकतो आपण. आणि जो मुद्दा राजीव सरांनी मांडला बंडखोरीचा फॅक्टर, मग सांगली पॅटर्न पुन्हा एकदा लोकसभेसारखा इकडेही आता बघायला मिळते. म्हणजे खासदार विशाल पाटील खुल्ला पाठिंबा देतात त्या आमदाराला, त्या उमेदवाराला त्याला पक्षातनच निलंबित केलं जातं. तर एकूणातच हा बंडखोरी फॅक्टर कोणाला फटका देऊन जाऊ शकतो? खरं तर बंडखोरीचा जो सेम पॅटर्न हा कोल्हापुरात उलटा झाला. सांगली पॅटर्न जो आहे हा कोल्हापुरात बघा उलटा झाला. तो राजेश लाटकरांना उमेदवारी
दिलेली काढून घेतली, पुन्हा दिली गेली. हे उलट तिकडे झालं. उलट तिकडे झालं. पण एक गोष्ट याच्यात बघितली पाहिजे की जसं आता सोलापूरचं उदाहरण दिलं राजीवनं, ते उदाहरण जर बघितलं तर तशीच एक केस जर आपण पाहिली तर भाजप आणि राष्ट्रवादीच्या मध्ये आपल्याला नवाब मलिकांची केस माहितीये की जिथे ती म्हणायला ती फ्रेंडली फाईट नाहीच आहे, ती अनफ्रेंडली फाईट आहे. आणि अशा पद्धतीच्या फाईट्स ह्या भाजप राष्ट्रवादी किंवा भाजप शिवसेनेत अनेक ठिकाणी असल्या तरी त्याचं नेचर फ्रेंडली आहे. याचा अर्थ हा की जे शीर्षस्थ नेतृत्व आहे त्यांनी मान्य केले की ज्या पद्धतीनं ही युती झाली आहे, ज्या पद्धतीनं हे 3 पक्ष एकत्र आले, त्यामुळे अशा गोष्टी होणारच. आणि त्यामुळे आपापले कार्यकर्ते सांभाळायचे असतील तर त्यांना तिथं त्यांनी बी फॉर्म सुद्धा दिला आणि अनेक ठिकाणी रिबेलचे उभे झाले. ते दोन्ही पक्षांनी मान्य केल्याचं चित्र दिसतंय. पण आपण रामटेक असो किंवा सोलापूर असो, महाविकास आघाडीमध्ये मात्र अशा जिथं फाईट्स निर्माण झाल्या तिथे पक्षांमध्ये सुद्धा मतभेद त्या ठिकाणी मोठा निर्माण झालेला आहे. म्हणजे नेतृत्वाचं जे आपण पाहिलं की उद्धव ठाकरे यांची नाराजी आपण रामटेकच्या बाबतीत पाहिली, उद्धव ठाकरे यांची नाराजी आपण सोलापूरच्या बाबतीत पाहिली. तर ही जी नाराजी आहे म्हणजे एकीकडे नवाब मलिक सोडलं तर बाकीचं सगळं समजून घेतलं. जे आपण अमित ठाकरेंच्या बाबतीत सुद्धा महायुतीमध्ये बघितलं माहीममध्ये की आधी भाजपाने आपली भूमिका स्पष्ट केली की अमित ठाकरेंना आमचा पाठिंबा आहे. मात्र नंतर शेवटी जेव्हा शिंदेंनी आपला उमेदवार मागे घेतला नाही तेव्हा भाजपा कार्यकर्ते हे शिंदेंच्या उमेदवाराच्या मदतीला तिथं जाताना आपल्याला बघायला मिळाले. त्यामुळे हा एक छोटासा फरक या फ्रेंडली फाईट्स मध्ये आहे. पण ह्या फ्रेंडली फाईट्स अनेक ठिकाणी असल्यामुळे ह्याचाही कुठे ना कुठेतरी इम्पॅक्ट आपल्याला येणाऱ्या निवडणुकीत होताना दिसेल, निकालात होताना दिसेल. या चर्चेमध्ये पुन्हा एकदा सुषमा अंधारे ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या या जॉईन झालेल्या आहेत, त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करूया. आणि केशव उपाध्ये मगाशी तुम्ही काहीतरी बोलणार या अनुषंगाने जो आता सरिता मॅडमनी मुद्दा मांडला, म्हणजे नवाब मलिकांची सीट असेल किंवा मग माहीमची सीट असेल, तर त्या 2 सीट वगळता तुम्ही बंडखोरांचं जे टेन्शन आहे ते काही प्रमाणात नलिफाय केलं असं तुम्हाला वाटतंय? नाही, असं आहे की 2-3 ठिकाणी अफवा, एक विदर्भातली एक जागा आहे, मुंबईतली एक जागा आहे, आणि त्या ठिकाणी खुलेपणाने सांगितलं की आम्ही नवाब मलिक समर्थन करणार नाही. आणि म्हणजे हे इतक्या स्वच्छ आणि स्पष्टपणे घेतलं की भारतीय जनता पार्टीने भूमिकेत बदल केला नाही. किंबहुना ज्या ठिकाणी असं घडणं 2-3 ठिकाणी ज्या घडल्यात तिथे सुरुवातीपासून सांगितलं, पण बाकी सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांमध्ये एकमत झालं. जागा वाटपामध्ये कुठल्याही प्रकारचा विषय झाला नाही. सहजपणे जागा वाटप झालं, उमेदवार वाटप झालं. आणि किंबहुना जो लोकसभेला काही वेळेस तो सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादी आणि भाजप हे पहिल्यांदाच एकत्रित होते, त्यामुळे काही वेळेस समन्वयाचे इश्यू वगैरे त्या ठिकाणी निर्माण झाले होते. पण यावेळी आम्ही गेल्या 3-4 महिन्यामध्ये तिन्ही पक्षाचे एकत्रित बैठका घेतल्या, मेळावे घेतले. तिन्ही पक्षाचे म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजित पवार हे तिन्ही गेले 1 महिनाभर लाडली बहिणाच्या निमित्ताने, अन्य काही निमित्ताने तिन्ही जवळपास शेवटचा 1 महिना पूर्ण महाराष्ट्रात एकत्र फिरत होते, ज्यातनं तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्रित येण्यासाठी मदत झाली. हे प्रयोग केले गेले. याउलट महाविकास आघाडीमध्ये आपण बघतोय की ज्या पद्धतीने धुसफूस सगळी रोज दिवस आज शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होती. मग कधी उद्धव ठाकरे बोलत होते, कधी संजय राऊत बोलत होते, कधी काँग्रेसकडनं बोललं जात होतं. ज्या पद्धतीने नाना पटोलेंनी टोकलं की संजय राऊतबद्दल ज्यांनी विधान व्यक्त केली, काय हाणामारीपर्यंत गेला, इथपर्यंत चर्चा केला, खरोखर मला माहिती नाहीये. पण अशा पद्धतीच्या चर्चा या त्या बैठकीत झालं, ती चर्चा आली, ती मला माहिती, मी सांगितलं त्याच्यामध्ये मी आपलं सुषमाताई सगळं झालंच असं मी खोटं बोलणार नाही, खोटे नॅरेटिव्ह करणार नाही, मी मोकळेपणे सांगितलं. अशी चर्चा ऐकली, त्याच्याबद्दल खरं खोटं त्याच सांगतील. पण त्या पद्धतीचं महाविकास आघाडीतलं रोजच्या रोज भांडणं, मतभेद हे लोक पाहत होते. शेवटच्या क्षणापर्यंत मतभेद दिसत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येकाने वेगळ्या पद्धतीची भूमिका मांडल्या हे सुद्धा आपण बघितलं. त्यामुळे हा फरक लोक पाहत आहेत. सुषमाताई, तुम्हाला कशाचं हसू येत होतं? मला हसू याचं येत होतं की सच बडा काय म्हणता येईल त्याला, की खऱ्याचं खोटं, लबाडाचं तोंड मोठं, अशी एक आमच्या मराठवाड्यात म्हण आहे की काय पद्धतीने लोक खोटं रेटून बोलू शकतात. जे काही एकूण राजकारण चालू आहे त्या सगळ्यांमध्ये जर बघितलं तर यांना हे दिसतच नाही आहे की अरे देवेंद्रजींचा फोन कॉल जो विशाल परबांना झाला, दीपक केसरकरला पाडण्यासाठीचा, तो अख्ख्या महाराष्ट्रात व्हायरल झाला, त्याला तुम्ही कुठे ठिगळ लावणार आहात? खेड आळंदीमध्ये भाजपच्या लोकांनी काम केलेलं नाही आहे भाजपचं, किंवा इकडे
रवी राणांच्यासाठी भाजपच्या लोकांनी अजिबात काम केलेलं नाहीये. लातूरमध्ये अर्चना पाटील यांना पाडण्यासाठी, जसं लोकसभेला भाजपच्या खासदाराला पाडण्यासाठी भाजपच्या संभाजी पाटील निलंगेकरांनी फिल्डिंग लावली होती. मी नावं घेऊन बोलतीये, अजिबात न घाबरता. अगदी आत्ता सुद्धा अर्चना पाटीलला पाडण्यासाठी भाजपच्याच लोकांनी लातूरमध्ये कमालीची फिल्डिंग लावली होती. याच्यावर काय म्हणणं आहे केशवजी आपलं? म्हणजे आपण गेला नसाल तिथपर्यंत म्हणून आपल्याला मतदारसंघ सांगते. आमच्याकडे निश्चितपणे गोंधळ, रामटेक असेल किंवा सोलापूरमध्ये गोंधळ झाला हे आम्ही मान्यच करतो, परंतु आमच्याकडे असं काहीच झालं नाही बुवा असं काही म्हणायचं कारण नाही. अजितदादांना जी सापत्नपणाची वागणूक सातत्याने भाजपाने दिली आहे ती सगळ्यांना माहीत आहे. आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा शिंदे असावे की फडणवीस असावे, हा संघर्ष एकीकडे, तर फडणवीस असावी की तावडे असावी हाही संघर्ष दुसरीकडे. त्या तावडेंचा गेम जो केलाय तुम्ही फडणवीसांनी तो अफलातून गेम केलेला आहे. मला वाटतं याच नोटवर मगाशी मी थांबलेले होते की तावडेंचा गेम फडणवीसांनी केला, एक मराठा नेतृत्व संपलं, हा मेसेज रात्रभरामध्ये अख्ख्या महाराष्ट्रात पोहोचलेला आहे. याला कसं बघायला आपण? केशवजी, याला फक्त उद्धव ठाकरेंनी एक काल वाक्य वापरलं, म्हणजे शब्द वापरला, त्याची मी आठवण करून देतो आणि मग तुम्ही बोला. उद्धव ठाकरे काल असं म्हणाले की अंतर्गत गँगवॉर, कालची जी घटना आहे त्याला उद्देशून, तर ती घटना आणि ज्याचा उल्लेख सुषमाताईंनी केला. खरं म्हणजे गँगवॉरचं म्हणजे आपलं सगळंच गमावल्यानंतर काय सुचतं, काय राहतं, काय दिसतं हे उद्धव ठाकरेंनाच माहिती आहे. त्यामुळे त्याची व्याख्या, त्याची त्या शब्दाचं काय दुःख आहे किंवा चांगलं काय वाटतं ते त्यांना उद्धव ठाकरेंना माहिती आहे. कारण उद्धव ठाकरेंनी तर शरद पवारांच्या नादी लागून सगळंच गमावलं असं महाराष्ट्रातली जनता, किंबहुना आत्ताचे उभाठाचे कार्यकर्ते ते सुद्धा बोलतात की आता आमच्याकडे काहीच राहिलं नाही, आम्ही 19 साली चूक केली, जनतेचा विश्वासघात केला आणि त्याच्यामुळे आमच्याकडे ना आमचे कार्यकर्ते राहिले ना आमदार राहिले, हे सगळं बोलतात. एक मिनिट ताई, तुम्ही बोलताना मी बोलत नव्हतो. ताई आपण काही संकेत पाळूया. तुम्ही बोलताना बोललो नाही, त्यामुळे आपण काही संकेत पाळू. आपण दोघंही आहोत. मुळामध्ये असं आहे की त्यामुळे उद्धव ठाकरेंकडे आज काय परिस्थिती आहे, जसं त्यांच्या सभ्यांची स्थिती बघा, काय परिस्थिती सभा आहे, त्यांना जागा लढवता आल्या नाहीत, ही तर वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आज उद्धव ठाकरेंना 100 जागा सुद्धा मिळाल्या नाहीत. हे कसं, ह्याचं समर्थन कसं करणार? ज्या 26 जागा सन्मानाने आम्ही सगळ्यांनी उद्धव ठाकरे दिलेले जात आहेत, सोनिया गांधी त्यांना भेटत नाही आहेत, हे आपण बघतोय. आणि तरी सुद्धा इथे सांगितलं 3-3 दिवस तिथे थांबतात दिल्लीमध्ये, भेट होत नाही. ह्याचं समर्थन, ज्या स्वाभिमानाच्या गप्पा महाराष्ट्रामध्ये गप्पा मारल्या, तो स्वाभिमान त्यावेळी कुठे जातो हे सगळ्या महाराष्ट्राची जनता पाहतीये. आणि त्याच्याबद्दलही जर आपण बोललं पाहिजे. राहता लातूर बितूर हे सगळ्या ऐकीव कथांवर सांगायचं नसतं. तुमच्या आपलेच कार्यकर्ते चारून काहीतरी कानात सांगतात की असं चाललंय आणि तीच कथा म्हणून लगेच टीव्हीवरून सांगणं, ह्याच्यामध्ये तथ्य नसतं ताई. प्रत्यक्षामध्ये ज्या 23ला येईल, तुम्ही मी पुन्हा कुठेतरी चर्चेमध्ये येऊ त्यावेळी सांगू, ज्या लातूर जागा ज्या जिंकलेल्या असतील आमच्या नेत्या तिथल्या, त्यावेळी तुमच्यात मी फिरलोच नाही. मी तर मान्य केलं, मी तर विद्यार्थी राजकारणाला, तुम्ही ज्येष्ठ आहात, तरी सुद्धा या सगळ्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे वारं वाहत आहे त्याचं 23 तारखेला सगळ्या 11 जे आपण कळणारच त्यामध्ये. ठीक आहे, एकच हो किंवा नाही मध्ये एक उत्तर. म्हणजे केशव म्हणाले त्याबद्दल बोलू आता बोलू. कुतूहल वाटत होतं सुषमाताई. केशवजी बोलल्यानंतर आता जरा एक अर्धा मिनिटं फक्त. हो सुषमाताई, तुम्हीच बोला. तुम्हाला मी फक्त त्याबरोबर एक प्रश्न विचारते. उद्धव ठाकरे, केशवजींनी जे म्हटलं ती हाणामारी खरंच झाली का? आपल्या उत्तराबरोबर हे पण सांगाल. उद्धव ठाकरे शरद पवारांच्या नादी लागले असं ज्या वेळेला केशवजी म्हणतात त्यावेळेला केशवजी हे विसरतात का की ज्या देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार तो गयो चक्की पिसिंग म्हटलं, त्याच अजित पवारांना किसिंग सुरू केलं. यावर तुमचं काय म्हणणं आहे? एक दुसरं असं की दिल्लीमध्ये सोनिया गांधींना ते भेटले की नाही भेटले, तर त्याचं दुसरं उदाहरण देईल की अहो देवेंद्र फडणवीसांना वेटिंगवर ठेवून रवी राणाला अर्ध्या तासाच्या आत अमित शहा आणि नरेंद्र मोदी भेटतात. यावर देवेंद्र फडणवीसांचं वजन कमी झालंय का? काय म्हणणं आहे? तिसरा मुद्दा तुम्हाला मी सांगितला पाहिजे की लातूर मधल्या तुम्ही जे सांगितलं की आम्ही 100च्या जागा मिळाल्या, अहो नाही मिळाल्या साहेब. उगाच मुंगेरी लालके सपने नकात करू. अजून 3 दिवस बाकी आहेत. 23 तारखेला तुम्ही आणि मी एबीपीच्या चॅनलवर भेटणार आहोत आणि आपली मैत्री बरकरार राहणार आहे. आपल्या मैत्रीत कसलाही खंड पडणार नाहीये. आणि शेवटचा मुद्दा सरिताताईंनी विचारलेला, काय मारामारी झाली का? तर आमच्याकडे तर निश्चितपणे मारामारी झाली नाही, परंतु दीपक केसरकरांना पाडण्यासाठीचा ऑडिओ कॉल सगळ्या जगाने ऐकलेला आहे. आणि सह्याद्री बंगल्यावर काय पद्धतीने भांडणं संजय सिरसाट आणि अजून कोणीतरी होतं यांची
काय ढिशूम झाली ती सगळ्यांकडे आलेली आहे. तर याच्याकडेही जरा बघा ना, असं काय करताय. बाकी दोस्ती कायम रहे. नाही, दोस्ती म्हणजे तुमच्या दोघांची दोस्ती का तुमच्या पक्षांची दोस्ती काय आहे? सुषमाताई, हा, 1 मिनिट, चला त्याला जोडून लगेच सांगितलं पाहिजे. हा, लगेच उत्तर लगेच देते त्याचं. मी मगाशी असं म्हटलं होतं की सगळ्यात जास्त नुकसान कुणाचं झालं या सगळ्यांमध्ये. निश्चितपणे नुकसान भाजपचंही झालं, शिवसेना युबीटीचंही झालं. फायदा कुणाचा झाला तर या दोघांच्या भांडणात लाभ झाला एकनाथ शिंदेंचा, हे मान्य केलं पाहिजे. परंतु याचा अर्थ आता आम्ही भाजपसोबत जाऊ का, तर मला वाटतं की ज्यांनी आमचा पक्ष फोडला, ज्यांनी इतक्या सूडबुद्धीने, आणि आमचा भाजपवर अजूनही तितका राग नाही जितका आमचा देवेंद्र फडणवीसांवर राग आहे. कारण देवेंद्र फडणवीसांनी स्वतःच्या एकट्याच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षेसाठी अख्ख्या महाराष्ट्र भाजपाचं नुकसान केलंय. महाराष्ट्रातली जी 9 खासदारांवर संख्या आहे, कारण एकटे देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र भाजपाचं वाटोळं केलंय. नाही, याचा अर्थ मायनस देवेंद्र फडणवीस भाजप तुम्हाला मान्य आहे का? मला असं वाटतं की मायनस देवेंद्र फडणवीस विचार करायचा का, कारण आम्ही जेव्हा सातत्याने म्हणतो की मुंडे महाजनांची भाजप राहिली नाही किंवा अडवाणी वाजपेयींची भाजप राहिली नाही, कारण ती देवेंद्रजींनी ती संस्कृती खराब केली आहे. त्या देवेंद्रजींना वजा केल्यावरच्या भाजपचा काय करायचं, तर देवेंद्रजींना वजा करूनची जी भाजपा उरेल त्या भाजपाच्या सोबत काय निर्णय घ्यायचा, त्याचा निर्णय निश्चितपणे पक्षप्रमुख घेतील. तो पक्षप्रमुखांचा कॉल आहे, त्यात मी काहीच बोलू शकत नाही. ठीक आहे. केशवजी तुमच्याकडे येतो, मला थांबावं लागेल, ब्रेक घ्यावा लागेल. ब्रेक नंतर मी येतो तुमच्याकडे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.